नमस्कार सर्वांना. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. आपण फक्त एकच मिनिटं वाट बघूया. कोण कोण जॉईन होतोय त्याची. हं. आज तुम्ही तिघच जॉईन झाले, बाकीचे विसरले की काय वर्ग जॉईन करायला? हम्म. माहित नाही मॅम. ठीक आहे, चालेल. आपण ना बाकीचे जॉईन करता तोपर्यंत प्रार्थनेने सुरुवात करूया. तर आरव, तू पहिलं कडवं म्हणशील. हम्म? पूर्वा, तू दुसरं कडवं म्हणशील आणि सुरभी तिसरं कडवं म्हणेल. ठीक आहे. चालेल, हात जोडा सगळ्यांनी. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. भोवताली धर्म, जाती, प्रांत, भाषा, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजळ्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान, सगळ्यांनी छान म्हटली प्रार्थना. पुस्तक आणले सगळ्यांनी? हो मॅम. आपण 11वा धडा बघतोय. मागच्या वर्गात आपले 2 पॅराग्राफ झालेले होते ना? आठवतंय का? कुणी वाचला का हा धडा पूर्ण? प्रयत्न केला वाचायचा? आरव, वाचलास? छान. थोडक्यात सांगू शकतो काय या धड्यामध्ये? मॅम, शाहिस्ते खानाची फजिती का? हो. अच्छा. हो, हो, तोच. ते बोट कापण्याची ना? हा. आरव, तुला काय समजलं यातनं? तो
तो जेव्हा लाल महालात जेव्हा तो कब्जा घेतोय आणि मग बर एक मिनिट, तो औरंगजेबाचा कोण होता? शाहिस्ता खान. औरंगजेबाचा नात्यातला कोण होता? कोण नातेवाईक मामा होता? मामा मामा. अरे वा, वाचलंच म्हणजे छान. तर थोडक्यात सांग काय आहे मग स्टोरी. सगळ्यांनी ऐका, तो सांगतो. शाहिस्ता खान जो आहे तो लाल महालात घुसला आणि तिथेच खूप वर्ष तिथेच राहायला लागला. आणि मग ते शिवाजी महाराजांचंच महाल होतं ना. आणि मग त्यांना ते पूर्ण महाल माहिती होतं. मग ते एका ह्याच्यामधनं बारातीमधनं असेच येऊन त्या ह्याच्यात गेले, लाल महालात गेले. आणि मग हळूहळू जात असताना कोणतरी त्यांच्यावरती धावून गेलं. आणि शिवाजी महाराजांना वाटलं की तो शाहिस्ता खान होता, पण तो त्याचा मुलगा होता. सगळे मग त्यांच्याकडनं गडबड झाली आणि सगळे उठले. आणि मग ते हळूच शाहिस्ता खानाच्या झोपण्याच्या रूम मध्ये गेले. आणि शाहिस्ता खानाने बघितलं आणि खिडकीकडे पळायला लागला. आणि मग खिडकीकडे पळत असताना एकदम शिवाजी महाराजांनी त्याची बोट कापली, 4 बोट कापली. 4 की 3 रे? मॅम, शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा होता की औरंगजेब शाहिस्ते खानाचा मामा होता? शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा होता. अच्छा. आरवचं छान लक्षात राहिलंय. 3 बोटे कापली रे आरव, 4 नाही. कुणाला वाटलं हा धडा वाचावा? आरवला वाटलं. अजून कुणाला नाही वाटलं का हा धडा वाचून बघावा? काय आहे पुढची स्टोरी? आता याच्या पुढे आपण असंच करूया, धडा वाचून यायचा थोडासा आणि स्टोरी लक्षात घ्यायची. पूर्ण धडे वाचत बसलो तर आपल्याला एवढा वेळ नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला सगळं शिवाजी महाराजांच्या स्टोरीजच माहिती पाहिजेत ना. छान, ठीक आहे. तर आरवनी वाचलेली स्टोरी कळलं का सगळ्यांना? तर मग आज वाचून घेऊया आज धडा, पण पुढच्या वेळेपासून मॅडम थोडंसं वाचून येऊन स्टोरी तुम्ही पण सांगायची आणि यांच्याकडून पण करून घ्यायची, म्हणजे मग पूर्ण वर्ग त्याच्यात जाणार नाही, म्हणजे आपल्याला लवकर संपवता येईल. म्हणजे हे पुस्तक आज या पर्वात लवकर संपवायचं पण आहे. हा, ठीक आहे. तर कुणाचं वाचन झालं होतं मागच्या वेळी? जियाचं वाचून झालं होतं जियाचं झालं होतं. आणि आरवनी वाचलं होतं. बरं. तर लाल महालात शाहिस्ते खान, कुठला पॅरेग्राफ आहे वाचायचा? फिरंगोजी नरसाळे, तिथून चालू करायचंय. पहिले 2 पॅरेग्राफ झालेले आहेत. बर, ठीक आहे, चालेल. कोण वाचेल? पूर्वा वाच. पूर्वा वाच. त्यांचं वाचून झालं त्यांना नंतर चान्स. पूर्वा, अनम्यूट करा. हो आणि मॅम. अंश लक्ष द्यायचंय, पुस्तकात लक्ष दे. ओके, ठीक आहे. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी एक मिनिट, चाकणचा न पूर्ण म्हणायचं आहे, चाकणचा नाही म्हणायचं. चाकणचा, ठीक आहे. चाकणचा किल्ला घेतला. ठीक आहे मॅम. फिरंगोजी नरसाळ्यांनी मोठ्या मुर्दमकीने शाहिस्ता खानाशी मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मर्दुमकीने म्हणजे धाडसाने, ठीक आहे. ठीक आहे मॅम, मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजी किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीची आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही.
बरं. हे वाचलं हिनी उतारा तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं वाचण्यात. कळला तुम्हाला याच्यात काही विचारायचा प्रश्न? मॅम, फिरंगोजी नरसाळा कोण? फिरंगोजी नरसाळा शिवाजी महाराजांचे एक काय म्हणतात त्याला सहकारी होते. हम्म? तर चाकणच्या किल्ल्याचे हे असतील किल्लेदार. हो ना मॅडम, स्मिता मॅडम? त्यांचे म्हणजे मावळे होते ना. मावळे ना ते. हा, मावळे. पण चाकणच्या किल्ल्याचे हे असावेत ते म्हणजे किल्लेदार. किल्लेदार किंवा चाकणचा किल्ला राखणारे. ठीक आहे. हम्म. कारण त्यांनीच मुकाबला केला म्हणून लिहिलेला आहे ना. मुकाबला केला म्हणजे काय केलं? लढाई केली. हा, हा, मुकाबला म्हणजे सामना केला. सामना केला. बरोबर. हा, ठीक बरोबर. आहे, लढाई केली. आणि मर्दुमकीने म्हणजे धाडस. शौर्याने. ठीक आहे. ते दोन्ही शब्द थोडेसे मला वाटते उर्दू याच्यात आले आहेत ना. मुकाबला उर्दू हिंदी शब्द आहे तसा, मराठी नाहीये. तर 2 महिने त्यांनी तो किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. तर पण फिरंगोजी बदलला नाही. का बरं बदलला नाही? काय दिलं शाहिस्तेखानाने त्यांना? कशाचा आमिष दिलं? बादशाही चक्रीचे. चाकरी. चाकरीचे म्हणजे बादशहाकडे तू काम कर. बादशाह म्हणजे कोण? औरंगजेबाकडे तू काम कर, तर आम्ही तुला चांगलं वेतन देऊ किंवा चांगला मान सन्मान देऊ, असं सगळं त्यांनी आमिष दिलं. पण फिरंगोजी बदलला नाही. ठीक आहे. हा पॅराग्राफ समजला. पुढचं कोण वाचेल? सुरभी वाचते का? हा मॅम. लाल महालात शाहिस्तेखान. शाहिस्ता खान पुण्यात आला. ओके. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हललेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या. भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याचे पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. पुढचं पण वाच. हे धाडस समजताना सगळ्यांनी लक्ष द्या. म्हणजे मग समजून पुन्हा समजण्यात आपण वेळ नाही घालवणार. वाचून समजत असेल तर, नाही समजलं त्याचे अंडरलाईन करून ठेवा. लाल ठीक आहे. महालाभोवती तळ दिला म्हणजे काय? तळ म्हणजे काय? सराउंड केलं. सराउंड केलं त्याला. त्याच्या अलीकडे पण एक शब्द आहे ना, मुक्काम ठोकला. हा, ठीक आहे. दोन्हीचा अर्थ एकच. ओके. म्हणजे त्यांनी स्वतःचे सगळे सैन्य तिथे तळ ठोकणं म्हणतात त्याला. तळ दिला म्हणजे सगळंच्या सगळं सैन्य एका सगळ्या भोवताली राहायला सुरुवात झाली. आणि मग ते कसं राहतात ते तंबू बांधतात, तंबूमध्ये राहतात. असं सगळं त्यांनी तिथे स्वतःला सेटअप तयार केला. त्याला म्हणतात तळ ठोकणे. ठीक आहे. चल, धाडसी बेत. शाहिस्ता खानाची सगळ्यांनी लक्ष द्या. आरव, अंश, मला तुमचं दिसलं पाहिजे लक्षात पुस्तकात. निर्मितीचा व्हिडिओ बंद आहे. निर्मिती व्हिडिओ चालू कर. हो. आणि शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा! महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 1.5 लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना
गावात यायला शाहिस्ता खानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. छान. शिवरायांनी एक दिवस मिनिट थांब 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 झालं छान. ते हत्यारबंद म्हणायचं. हत्यारबंद नाही, हत्यारबंद. तला जरा हे द्यायचं. हत्यारबंद. हत्यारबंद हत्यारबंद मराठ्यांना तर गावात गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. कुणाला काही विचारायचं याच्यात? का बरं शिवरायांच्या दृष्टीने सोयीचे होते शाहिस्तेखान लाल महाराज थांबणे? कारण त्यांना पूर्ण महाल कुठे जे कारण काय तो आहे ते माहिती होतं. शिवरायांचाच हा महाल होता. तो खानाने बळकावून ठेवला होता आणि तो थांबला होता तिथे. त्यांनी त्याचा तिथे मुक्काम केला होता. मुक्काम ठोकलेला. हा ठीक आहे. हम्म. आणि त्यामुळे शिवरायांना सगळी माहिती होती असं लिहिलेलं आहे. तर ते काय काय माहिती होतं, काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल सांगा बरं जरा पटकन. सगळं दारे, खिडक्या, वाटा, चोरवाटा. चोरवाटा, दालने, दालने, खोल्या, खोल्या दारे. सगळ्या. तर हे सगळं त्यांना माहिती होतं. मग शिवरायांनी काय केलं, विचार केला? काय विचार केला? अम, तिथं मध्यरात्री शिरायचं आणि मग त्याला उडवून टाकायचं. फोडून टाकायचं. ठीक आहे. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरायचं आणि त्याचा खात्मा करायचा. ठीक आहे. असं शिवरायांनी ठरवलं. तर हा म्हणून त्याचा ते हेडिंग दिलेलं आहे. ते काय दिलेलं आहे? धाडसी बेत. का बरं धाडसी होता हा बेत? मग काय होतंय? का बरं एवढं म्हणजे कठीण का बरं होतं हे एवढं? काय नाही, होतं? कारण त्या लाल महालाच्या आजूबाजूला एवढे सैनिक होते, तरी हा शिवरायांनी त्यांना म्हणजे महालमध्ये जाऊन त्यांना मारायचा प्लॅन म्हणजे प्लॅन बनवला. ठीक आहे. प्लॅन बनवला काय होता. लिहिलेलं आहे माहिती का? महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. आणि मुंगी सुद्धा आतमध्ये जाऊ शकणार नव्हती. इतका कडेकोट बंदोबस्त होता. आणि वरून काय होतं? हत्यारबंद मराठ्यांना. ठीक आहे. मराठी मावळ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. कारण तो घाबरत होता. म्हणजे त्याला भीती वाटत होती एक प्रकारची, की कुणी हत्यारबंद म्हणजे कुणी हत्यार घेऊन आलं तर आपल्याला इजा करेल. तर पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. ठीक आहे. अंश वाचतो का पुढचं? हेर म्हणजे काय सांगेल का कोणी? हेर. डिटेक्टिव्ह. हा, डिटेक्टिव्ह. म्हणजे हेर. देश बदलून जे काम करतात की नाही, देश. गुप्तपणे. तो एक ठीक आहे. प्रकारचा पुस्तक स्पाय पण पण वाचते. झाला. हो, स्पाय किंवा हेर म्हणजे गुप्तहेर म्हणतात त्याला ऍक्च्युली. ठीक आहे. जे आतल्या म्हणजे तिथे राहतात, त्यांच्यासोबतच राहतात, डिटेक्टिव्ह नाही, त्यांच्यासारखेच. डिटेक्टिव्ह म्हणजे हा, शोध घेतो. हे शोध स्पाय घेतो. बरोबर आहे. स्पाय बरोबर आहे. ठीक आहे. काय पण त्यांच्यातच राहतो आणि त्यांना माहितीच नसतं की हा शिवाजी महाराजांसाठी काम करतोय म्हणून. हम्म. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांच्यातलाच ना एक बनून. खूप वेगळे शब्द आलेले आहेत. आता म्हणजे हेर किंवा खडा पहारा होता, हा, असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. पहारा म्हणजे काय माहितीये का? वॉच. वॉच. म्हणजे आत आणि बाहेर पण असं कोणी जाऊ नाही शकणार. पहारा देणं. हम्म. सेक्युरिटी, टाईट सेक्युरिटी होती. कळलं? अनघा, अद्विका, तुमची क्लासची वेळ का बरं लेट होती आजकाल? काय झालेलं? व्हिडिओ ऑन करा. निर्मिती आली ना? निर्मिती कुठे गेली? निर्मिती आली आहे. अनघा, अद्विका त्या नाही दिसत ते मला. वाचायचं. हा, अनघा, अद्विका आल्या आहेत का? आत्ता आल्या. आता जस्ट बास्केटबॉल प्रॅक्टिस वरनं आली आहे. मी दुसऱ्या डिव्हाइस वरनं जॉईन करते. कर पटकन जॉईन. वाचायचं आहे कारण लवकर सगळ्यांना वेळ मिळाला, चान्स मिळाला पाहिजे वाचायला. काय झालं अनघा, अद्विका? मी बाहेर आलो. बाहेर आहे. मग पुस्तक आहे का जवळ? कधी वाचणार? बरं. कुणाला वाचायला सांगितलं होतं मी? अंशला ना? अंश वाच. शिवरायांनी दिवस निश्चित केले. तारीख निश्चित केला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. निश्चित. तारीख 5 एप्रिल 16
16 1663 म्हण. ची रात्र 1663 म्हण. 1663. नाही 1663 बोल ना मराठीत 1663. 1663 1663 म्हणते. तुला छान वाचता आलं ते 16 मराठीत वाचते. 16 तुला मराठीतलं इंग्लिश मध्ये वाचता आलं. आता मराठीत वाच ना ते 1663. 1663 ची रात्र पाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेले. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपला होता. छान, मस्त, अगदी छान. काय तारीख ठरली? तारीख कोण सांगेल? 5 एप्रिल 1663. ठीक आहे. आणि त्यांनी काय बेत आखला? कसं जायचं आतमध्ये, कसं शिरायचं, काय विचार करून कसं शिरले ते आतमध्ये? वरात होती एक जी लाल महालच्या रस्त्यात होती. त्याच्यात ते सामील होऊन लाल महालच्या भिंतीजवळ गेले. थांबले. आणि शाहिस्ते खान त्यावेळी गाढ झोपला होता. पालखी, मेण्या वगैरे माहिती आहे का? पालखी माहिती आहे, मेणा नाही माहिती. मेणा म्हणजे ज्याला पडदे असतात, आहे ना मॅडम, स्मिता मॅडम? ज्याला पडदे असतात त्याला मेणा म्हणतात. आणि पालखी मला वाटते नुसती बसायची असं असतं. ठीक आहे. तर आणि कोणी पायी होते. शक्यतो बायकांना वापरतात. हा, मेणा बायकांसाठी पडद्यामध्ये असतं. तेव्हा आता काय नाही, पण तेव्हा बायकांना मेण्यातून न्यायचे आणि पुरुषांना पालखी. ते सुद्धा असं महत्वाच्याच लोकांना, असं सगळ्या बायकांना उचलून मेण्यातनं नाही न्यायचे. जिजाबाई, सईबाई असं महत्वाचे सरदारांच्या पत्नी किंवा राजाची पत्नी, अशा ज्या राजांच्या पत्नी वगैरे अशांना मेणा असायचा. मेणा म्हणजे पडदा असलेली पालखी. ठीक आहे. म्हणजे मेण्यात कोण बसलेलं ते दिसत नाही आपल्याला, पालखीत बसलेलं दिसतं. ठीक आहे. तर म्हणजे पालखीमध्ये पडदे नसतात का? पडदे नसतात पालखीमध्ये. असं बॉक्स टाईप म्हणजे असतं. असं खोलीसारखं असतं. छोटीशी रूम असते आणि त्याला पडदे असतात, तर त्याला म्हणतात मेणा. ठीक आहे. आणि पालखी म्हणजे नॉर्मल, ज्याला साईडनी नुसते 4 खांब असतात आणि वरती असं व्यवस्थित छत हे असतं, मंडप, त्याला म्हणतात पालखी. आली का निर्मिती? वाचते का पुढचं? दिसते का निर्मिती? मॅडम नाही आहे ना. जॉईन झाली होती ती, पण आता दिसत नाही. बरं, पूर्वा वाचते का पुढचं? पूर्वाचं झालं. थांब एक मिनिट, आज कोण राहिलं? अच्छा, आरव वाच. शाहिस्ता खानाची खोड मोडली.
वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कोनाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्याला बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटलं शाहिस्ता खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. हे इथपर्यंत समजलं का? पुढच्या पेजवर नंतर जाऊ. थांब एक मिनिट. वाचलं का सगळ्यांनी हे? खानाचे पहारेकरी पेंगत होते. पेंगणे म्हणजे झोपडे. डुलक्या देणे. म्हणजे असं एका ठिकाणी बसून कोणी डोळे कोणी बंद वर्गात करून डुलक्या दिल्यात? कुठल्या वर्गात, कुठल्या तासाला दिल्यात? शेवटच्या तासाला किंवा मधल्या तासाला? जेवढा नंतरच्या साठ्याला. हिस्ट्रीच्या का? बरं, सुरभी हिस्ट्री. अजून बाकी? आणि कोणी कोणी तर झोपलंच आहे. टीचरला उठवावं लागलं. पेंगण्याच्या पुढची स्टेज. ठीक आहे. तर पेंगणे म्हणजे डुलकी घेणे. म्हणजे अगदी झोपणे नाही, पण असे सुस्तीत येणं आणि झोपणे, म्हणजे अशी अर्धवट झोप, त्याला म्हणतात पेंगणे. तर भगदाड म्हणजे काय, कळलं का? मोठं भोग. मोठं भोग, मोठं चित्र. ठीक आहे. तर शिवरायांनी कुणाला ठार केले? चुकून नाही, ऍक्च्युली ठार केले. कुणाला ठार केले? शाहिस्ता खानाच्या मुलाला. ओके. पुढचं जिया वाच. मॅम पुढच्या पानापासून ना? हो, झालं, संपला धडा. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर त्यांनी त्यावर डॉट आहे ना. त्यांनी समशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेल, अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला.
कळलं का? शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला मारलं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपला डाव फसला आणि ते गडबड झाली. लोक जागे झाले आणि शिवराय मग थेट कुणाच्या महालात गेले? ते शाहिस्ता खानच्या झोपण्याच्या म्हणून झोपण्याच्या महालात गेले. ठीक आहे. शमशेर म्हणजे काय? तलवार. तलवार. ठीक आहे. आणि शाहिस्ते खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. सैतान इंट्रुडर. सैतान म्हणजे पिशाच. दुष्ट भूत शक्ती. म्हणजे त्रास हिंदी देणारा. हा. हिंदी शब्द आहे तो भूतासाठी. इंट्रूड. सैतान. आई शमशेर म्हणजे तलवार. तलवार कशी अशी सरळ असते ना, शमशेर अशी थोडीशी वाकडी. कर्व असतो त्याला, कर्व. कर. ठीक आहे. शमशेर. हा. तलवारीला हा ठीक आहे, चालेल. तर सैतान सैतान म्हणून ओरडू लागला. तर सैतान म्हणजे पिशाच. आपण म्हणतो ना पिशाच किंवा राक्षस. राक्षसही नाही म्हणा, आपण पिशाचच. नाही भीती दाखवतो ना आपण, तसं त्याला तसं. सैतान हा. म्हणतो. हा, तर ते सैतान. बुवा येईल सैतान. म्हणतो, लहान मुलांना म्हणतो ना, असं केलं नाहीस तर बुवा येईल. तशा तसं प्रकारातलं. बाबुल बुवा, तसं ते भीती त्याला बसली, सैतान सैतान म्हणायला लागले. पण घाबरला ना. मराठीत त्याला भूत किंवा पिशाच म्हणतो आपण. आणि सैतान हा हिंदी शब्द आहे. ठीक आहे. खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शिवरायांनी त्याच्यावर वार केला. किती बोटे कापली? 3 बोटे. आणि मग काय झालं? शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सोबतच्या मावळ्यांनी काय केलं? स्वतःच ओरडणं सुरू केलं. काय काय की काय? शिवाजी की आला. शिवाजी आला, शिवाजी आला, पळा. पळा, धावा धावा, पकडा त्याला. असा वरून तिकडे सगळीकडे गोंधळ निर्माण केला. त्यामुळे ते जे खानाचे हे होते सैनिक, ते पण गोंधळून गेले. त्यामुळे ते पण इकडे तिकडे घाबरून पळत सुटले. ठीक आहे. आणि शिवराय आणि त्यांची माणसे कुठे निघून गेली मग? मग ते सिंहगडाकडे निघून गेले. सिंहगडाकडे निघून गेली. मग शिवाजी महाराज आले कुठून असतील? कुठून आले मग? तिथनं आले तिथेच परत गेले ना. मॅम, जेव्हा लाल महालचा प्रकार झाला तेव्हा सिंहगडने जिंकला होता का? जिंकलेला होता. हो, सिंहगडात राहत होते ते तेव्हा. ठीक आहे. नाही, ते जिंकला का मग परत तेव्हा? हॅलो. ऑलरेडी जिंकलेला होता. तिथेच राहायचे ना शिवाजी महाराज. आणि पुण्याला हा शाहिस्ते खान येऊन नाही. जबरदस्तीने थांबला होता त्यांच्या महालामध्ये. आणि त्याचं खूप मोठं सैन्य होतं. त्यामुळे त्याच्या समोर यांची प्रतिकार शक्ती कमीच पडणार होती. तर तो जबरदस्तीने जाऊन राहिला तिथे. 1-2 वर्ष राहिला. ठीक आहे. आणि शाहिस्ते खानाने नाही, मी कन्फ्युज झाले, कारण सिंहगडाचं चॅप्टरच्या नंतर आहे. सिंहगड जिंकलेला होता तेव्हाच ते तिथनं सिंहगडाकडे गेले असं लिहिलेलं आहे ना. ठीक आहे. सिंहगडाचं येऊया आपण त्याच्यावर. ठीक आहे. म्हणते ते आधी कोंडाणा होता. हा, उलटे झाले असतील, याची तारीख त्याचं नाव. बघायला. हा, तेच आधी ते ज्याला आपण कोंडाणा घेतला होता का? तानाजी मालुसरे गेल्यामुळे हा, ते त्याचं नाव हे सिंहगड. गड आला पण सिंह गेला. 1670 मध्ये आलाय कोंडाणा. हे 1663. 63 मध्ये झालंय. हे बरोबर आहे तू सिंहगडाकडे म्हणते. गेले निघून. तर मग सिंहगड हे करायला जिंकायला गेले असतील मग. तेव्हा ठीक आहे, ते बरोबर. सिंहगड नाव पण नव्हतं खरं. प्रिंटिंग काय यांची मिस्टेक आहे लिहिणाऱ्यांची. मिस्टेक आहे, बरोबर. हा, ठीक आहे. तर त्याचंच नाव शाहिस्ते कोंडाणा खाना होतं ना मॅडम? कोंडाणा होतं. कोंडाणा. आधी कोंडाण्याचं लगेच नाव कोंडाण्याचं. पहिलं कोंडाणा नाव होतं आणि नंतर किंवा असंही झालं असेल, तेव्हा तो त्यांच्याकडे होता आणि मध्ये यांनी घेतला असेल. आता एवढं डिटेल आपल्याला दिलेलं नाहीये ना. ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा की ते सगळे तिथनं घटनाक्रम आपल्याकडे नाहीये ना. त्याने डेट वाईज आपल्याजवळ सगळी माहिती नाहीये. पण आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ते गेले सिंहगडाला निघून. आणि खानाची माणसे रात्रभर शिवरायांना शोधत बसली. आणि खानाला काय भीती वाटली की आता बोट कापून नेली, आपले शिर पण शिवाजी कापून नेल अशी त्याला भीती वाटू लागली. आणि औरंगजेबाला कळलं की शाहिस्ते खानाची फजिती झाली म्हणून. आहे ना, आपल्या धड्याचं नावच ते आहे ना, शाहिस्ते खानाची फजिती. हा,
तो अगदी रुबाबात गेला होता की शिवाजी महाराजांना मी काही माझ्याजवळ येऊ देणार नाही, आणि शिवाजी महाराजांनी त्याची पोटच कापून टाकली. त्यामुळे औरंगजेबाला कळल्यावर तो शाहिस्ते खानावर खूप नाराज झाला, आणि त्यांनी त्याला कुठे पाठवून दिलं? बंगाल. कुठल्या? बंगालमध्ये. तर हे मुघल सत्तेला बसलेला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. फत्ते होऊन आले म्हणजे यशस्वी होऊन आले. यशस्वी होऊन आले, जिंकून आले. तोफा उडाल्या, महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. ठीक आहे, कळलं शाहिस्ते खानाची फजिती. तर त्याच्यामध्ये अजून कुठल्या शिवरायांच्या कुठल्या सहकार्याचं वर्णन दिलेलं आहे? फिरंगोजी नरसाळा. हो ना? ठीक आहे. काय रे अंश, काय म्हणतो? मॅम, फजितीचा अर्थ काय? फजिती म्हणजे हसू होणे. फजिती होणे काहीतरी म्हणजे हसू करायला जाऊन ते करायला न नाही. करायला येत नाही. आता शिवाजींना मारायला आला होता ना शिवाजी महाराजांना शाहिस्ते खान, पण तो मारला तर नाहीच, त्याचीच बोटं तुटली, ही फजिती झाली. आपली पण होते की नाही कधी कधी फजिती. आपण खूप ऐटीत जातो, ऐट दाखवायला. काहीतरी करायला जातो, समजा आपल्याला मेट्रो पकडायची आहे, पण आपण जवळ जातो आणि मेट्रो निघून जाते, चढायला मिळत नाही, ती पण फजितीच आहे. हो की नाही? किंवा अजून हसू होणे पण, हसू होणे हॉटेलमध्ये पण आपण फजिती. ऑर्डर देतो की काहीतरी खायचंय मला, आणि नेमकं तो म्हणतो नाही, कुक ते वेटर म्हणतात नाही, हा पदार्थ संपलाय, म्हणजे ती फजिती झाली आपली. कळलं? करायला गेलेलं काम नाही झालं तर त्याला फजिती झाली म्हणतात. चला पटकन आपण रिकाम्या जागा भरून टाकू. सांगा, शाहिस्ते खानाने कुठल्या किल्ल्याला वेढा दिला? ते राहू दे मॅडम, आपण हे घेऊया. गुण कुठला कळला तुम्हाला शिवाजी महाराजांचा? हा, ते करू शकतो, चालेल. ते हा. करूया ना, म्हणजे ते काय आता याच्यावर यांची परीक्षा नाही घ्यायची, त्यामुळे चालेल. नाहीच आहे, पण तरी म्हटलं चला. तुम्ही काय नाही, विचार झालंय आपलं चालू. काय म्हणताय का सुरुवा? मॅम, तुम्ही काहीतरी म्हणत होत्या. कुठला गुण कळला तुम्हाला या धड्यावरून शिवाजी शिवाजी महाराज? महाराजांचा कुठला गुण तुम्हाला लक्षात आला? शिवाजी महाराज प्रॅक्टिकल विचार करत होते. ठीक आहे, अजून? बरोबर. आणि धाडसी होते. धाडसी बेत आखला ना त्यांनी, मग धाडसी धाडस तर होतेच ते, तो नाही. होते. हे आता त्यांनी मॅनेज कसं केलं, ते कसा विचार केला. आता हत्यार बंद जाऊच शकत नव्हते, बरोबर की नाही? तर ते या धड्यात आलंय की नाही मी ऐकलं नाही, पण त्यांनी लग्नाची हे काढली, वरात आहे ना, असते ना, लग्नाची वरात काढली. हो, होतं आहे. ना, मी नंतर जॉईन केले ना, मी आहे ते वाचलं मेणा नाही. आणि पालखी त्याच्यातच होतं ना. त्याच्यातच होतं का? हो. त्यांनी ती वरात काढली ना, त्याच्यात हत्यारं लपवली. म्हणजे ही हुशारी किती आहे बघा त्यांच्याकडे. मॅम, कुठे लपवली? हो की नाही? वरात अरे काढली, त्याच्यात जे सजलेली माणसं होती ना, खूप दागिने, खूप असं घालतो ना आपण कपडे भरजरी, त्याच्या आत सगळी त्यांनी हत्यारं लपवली होती. लोकांना वाटलं हे लग्नाची लोक चालली आहेत, वरातीतली. ती वरात गेली पुढे, बरोबर ते सैनिक मागे राहिले, भगदाड पडलं आणि आत शिरले. म्हणजे त्यांनी कामाचं नियोजन कसं केलं होतं त्यांच्या. पण आपलं कुठलंही काम असं नियोजन करून, काय म्हणतात, अरेंजमेंट करून, प्रॉपर अरेंजमेंट करून केलं तर ते पूर्ण होतं, सक्सेसफुल पूर्णत्वास होतंच. जातं, सक्सेसफुल होतं. तर तुम्ही मस्त. पण आता तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं की आता या दिवशी माझी परीक्षा आहे, तर मी हा चॅप्टर आज संपवीन, हा चॅप्टर आज संपवीन, असं बरोबर नियोजन केलं तर तुम्हाला परीक्षेच्या दिवशी मराठी क्लास बुडवायला लागणार नाही, बरोबर की नाही? हो ना? हे निर्मिती शिकायचं. धडा. आम्ही हा इतिहास का घेतोय तुमचा शिवाजी महाराजांचा, की कसे गुण होते आणि ते किती लहान होते बघा, वयाने खूप लहान होते, होय की नाही? तेव्हापासून ते असं करत होते नियोजन, म्हणून तुम्ही पण करायचं, तरच तुम्ही होऊ शकता शिवाजी महाराजांसारखे. आणि फिरंगोजी नरसाळांचा कुठला गुण लक्षात आला? अंश काय वाचतोस का रे? आम्हीच दाखवलंय, पण तरी सुद्धा तो बदललाच नाही.
ते बदले नाही. स्वामी म्हणजे निष्ठ ते होतं ना, निष्ठावान होते. निष्ठावंत शिवाजींच्या होते. प्रती शिवाजी त्यांची महाराजांवर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. अटूट अटूट विश्वास आणि श्रद्धा आणि निष्ठा. शिवाजी महाराजांच्या सेवेतच त्यांनी राहायचं कबूल केलं. हा, ठीक आहे. तर तर त्यामुळे आपण असं म्हणू की शिवाजी महाराज पण असे छान चांगल्या चांगल्या स्वभावाचे राजे होते. मग हो ना, मग चांगला स्वभाव हम्म. असेल तरच नमस्कार. समोरचा त्यांच्याशी छान वागेल ना, हो ना. मॅम आमिष म्हणजे काय? आमिष म्हणजे लाच, प्रलोभन. प्रलोभन, प्रलोभन, लाच. लाच, ब्राईब. ब्राईब. माझ्याकडे आपण तुम्हाला म्हणत नाही काय, पटकन अभ्यास कर, तुला चॉकलेट देईन. ब्राईब, चॉकलेट इज आमिष. आमिष. हा. प्रलोभन दुसरा मराठी शब्द आहे त्याला, प्रलोभन. लिहायचं असेल तर लिहून ठेवा. आमिष म्हणजे प्रलोभन. हम्म. हा, ठीक आहे. निर्मिती धडा वाचायचा आहे, वाचला का तू? अनम्यूट करते, अजूनही लॉस्टच आहे. नाही हा. मॅम. फुटबॉल मधनं आली बाहेर. काय नाही काय वाटत. क्लास असतो का तुझा फुटबॉलचा? नाही, बास्केटबॉल. सॉरी, बास्केटबॉलचा. बास्केटबॉल. खेळायला जाते? खेळायला जाते. हो, प्रॅक्टिस असते तुझी, तू खेळते का कुठे जातेस? जाते मी. जाते. मुलं मुलं खेळता की क्लास वगैरे लावलाय काय, त्याचा काय म्हणतात? तास लावला. क्लास लाव. ते एक वेळ वाचून घेशील धडा व्यवस्थित, ठीक आहे. हा, चालेल. आपण काय करणार आहे मॅडम, बरोबर आहे ना? पूर्ण धडेच्या धडे असे न करता नाही त्यांनी नाही, एक ते एक पुढचा वाचायचं वाचू द्या छानपैकी. आणि छोटी छोटी गोष्ट तयार आहे. हा तुमचा एक अभ्यासच झाला, म्हणजे अभ्यासच आहे, ठीक गोष्ट आहे. म्हणजे तयार करण्याचा वाचायचं अभ्यास झाला. आणि किती धडे त्याच्यावरती राहिलेत आता? आपण एक काम करूया, हा 10 झाले ना, 11 झाला आज. हा, उद्या 2 उद्या एकाने एक एक वाचा आणि एकेकाचा शॉर्ट मध्ये हा स्टोरी 12 सांगा. आणि 13 हे धडे पुढच्या याला घेऊया. कोण हा, तयार करेल 12ची गोष्ट? कोणाची परीक्षा वगैरे कोणाची दोन्ही नाहीये, दोन्ही वाचू द्या. दोन्ही वाचू द्या. तेच दोघांना एक सांगूया. एकाला 12वा सांगूया, एकाला 13वा सांगूया. सगळ्यांनाच वाचू द्या. सगळ्यांनाच अहो, वाचू द्या. आता ह्यांच्या परीक्षा सुरू झाल्यात परत. परीक्षा सुरू झाल्या का? बरं, कुणाची मग परीक्षा काय, नाहीये? इथे ना शाळा कमी आणि परीक्षा जास्ती आहेत. बरं, मग एक जिया, तुला 12वा धडा. परीक्षा आहे? आज आरवनी सांगितली ना, हा तुला मॅम. परीक्षा आहे जिया? तुला परीक्षा आहे. निर्मिती बरं, नाहीये नाहीये ना, निर्मिती. मग तू 12वा कर धडा. छोटी गोष्ट 12वा करायची, धडा. 10-12 वाक्यात. ओके पूर्वा, तुला आहे परीक्षा? मॅम वेनसडेला आहे, बाकी दिवशी नाही आहे फक्त. मग फक्त तू कर. वेनसडेला आहे ना, मग तू तुझं होईल 13वा ना. कर. मग तू हो 13वा कर. ठीक आहे अंश, मॅम. तुला परीक्षा आहे? अंश, परीक्षा आहे का तुला? अंशला परीक्षा नाहीये. परीक्षा पुढच्या वीक मध्ये सुरू होणार आहे. नाही आता आहे यावर. उद्यापासून नाहीये ना. हा, मग तू पण 12व्याची कर गोष्ट. धडा आणि वाचायचा आणि छोटीशी ज्यांना गोष्ट वेळ मिळेल त्यांनी बनवायची. 12-13 वाचा. लक्षात हा, घ्या, गोष्ट तयार म्हणजे नाही ते केली तरी कळेल एकदा तुम्हाला वाचून. ते गोष्ट बरोबर सांगतायत की नाही. हा, एकदा वाचून या हो ना? सगळ्यांनी. आणि ठीक आहे, जमलं. असं करून हं? आपण हे पुस्तक आता लवकर संपवणार आहे. याला नाही ठेवायचं संपवायचंय. जास्त दिवस. हा, ठीक आहे. हं, तर खूप वेळ गेला. हा, आता मी तर आज हे तुम्हाला झालं. थोडं सांगणार आहे निबंधाविषयी. हा, अब तुम्ही जी आणि परीक्षा मॅडम देता की नाही. तुम्हाला यांना वारीचं काही सांगायचं असेल ते पण सांगून द्याल. वारीचं मग पुढचा याचा हे मोडेल ना. ते नाही करायचं नाही. नुसतं वारी वगैरे नको. संतांची आपल्या हे बघा, पहिल्या धड्यातच संतांची नावं आली आहेत ना. हम्म. त्यातल्या कुठल्या नाही तरी पण एखाद्या आता यांना राहू दे ना, यांना कशाला वारी आहे, तर एवढ्या वेळा केले त्यांनी. नाही का? बरं, संतांची नावं ऍटलिस्ट संतांची नावं करून या. तेवढाच नावं पुण्य. आठवण करा. नावं वाचून या संतांची, हा. महाराष्ट्रात कुठली संत झाली. कारण मग ठीक आहे, पुन्हा त्यात थोडा वेळ जाईल आणि मग हा धडा नाही व्हायचा चालेल चालेल. आपल्याला. हा निबंधाचं मी आता तुम्हाला सांगायचं असं हे करते हा की हा. ज्यांना आता 12 पूर्ण आहेत, प्रत्येक सगळीच मुलं आहेत, ते आरव आणि हे सोडले तर, अंश आरव सोडले तर, बाकी सगळ्यांना 12 पूर्ण आहेत ना आता. हो, पूर्वा, तुला मॅम मी पण 12. पूर्ण आहे ना. तुम्ही निबंधाच्या परीक्षेला बसू शकता. की जशी तुमची परीक्षा होते ना धड्यांवरची, तसे निबंधाचे विषय येतात. ते खूप आधी येतात आपल्याकडे. आता अजून आले नाहीत पण येतील. आले की त्याच्यावर आपण निबंध लिहायचा असतो, पण तो न बघता लिहायचा. आपण प्रिपेअर करायचा आणि न बघता आठवून लिहायचा पेपर. ठीक आहे. तर विषय आले की मी सांगेन. पण आता निबंध म्हणजे काय, ते एक असा विचार किंवा असा विषय दिलेला असतो. तर त्या विषयाची आपण जास्तीत जास्त माहिती आपल्याला आहे ती, किंवा रादर आपण मिळवलेली त्यातनं मांडायची असते.
चांगल्या शब्दातून. आता समजा विषय असेल, मला पंख फुटले तर. आता हे काय आहे, तर हा कल्पनाविलास आहे. आपल्याला पंख फुटणं शक्य आहे का? नाही, हो की नाही? असं तुम्हाला असं काहीतरी सुरुवात त्याच्याची छान करायला पाहिजे आपण, की तू असे आकाशात निरभ्र आकाश आहे आणि त्याच्यात पक्षी उडतायत, असं अशी सुरुवात करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हीच करायला पाहिजे असं नाही, मी उदाहरण देते. की असं मग तुम्हाला मनात येतंय, की काय पक्ष्यांची मज्जा आहे. आत्ता या घरावर, मग थोड्या वेळाने त्या घरावर, ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम नाही, आपले आपले उडतायत. मला पण असे पंख मिळाले तर किती बरं होईल, असा तुमच्या मनात विचार येतो. मग असे मिळाले पंख तर तुम्ही काय कराल, हे तुम्ही त्या मधल्या पार्टमध्ये लिहायचं. असे 3 पार्ट असतात: सुरुवात, मध्य आणि शेवट. कुठल्याही याचे तुम्ही कुठलाही बाकी हे इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती कुठली भाषा असू दे, निबंध असाच लिहितात. ठीक आहे? मग ते इंग्लिशचं लिहिता ना एसेज, असंच करता की नाही? हा, हो. काहीतरी छान सेईंगनी किंवा असं सुरुवात करता, मग मध्ये त्याला उलगडता आणि शेवट कन्क्लुजन टाईप, हो की नाही? तसाच हा मराठीतला पण आहे. फक्त विषय आपल्याला दिलेल्या विषयावर लिहायचा असतं. तुम्हाला परीक्षेत तसंच येतं ना इंग्लिशच्या. 3-4 विषय दिलेले असतात, त्यातल्या एकावर लिहायचं. तसंच इथे पण आहे. फक्त इथे फरक एवढाच आहे की तुम्ही विषय आधी ठरवून घेऊन तयारी करू शकता. परीक्षेत तुम्हाला सरप्राईज असतं, हो ना? बरोबर की नाही? त्यामुळे आपण बसायचं यावेळी निबंधाच्या परीक्षेला. हा, मग पत्रलेखन. तुमचं एक पत्र तुम्हाला होतं बघा, हो की नाही? आठवतंय का कोणाचं पत्र तुम्ही आपण अभ्यास केलं होतं? 2 प्रकारचे पत्र. लिहिलेलं. हा, आठवतंय का? एका मराठीच्या आठवतंय आरोला. पुस्तकात. आरोला एक आठवतं. चॅप्टर होता. हा, होता ना. कुठलं होतं ते होता ना. पत्र? पत्र बाबाचं पत्र हा. बाबांचं बाबाचं. पत्र. हा, कुंदाला लिहिलं होतं ना? हो. हा, मग आता पत्र का असतं? तर काय काय वेळा काय होतं, आपल्या मनातलं आपल्याला बोलता येत नाही, काही कारण असतात की आपली चूक झालेली असते. मग डायरेक्ट कसं आईला म्हणायचं की माझी चूक झालीये, बोलता येत नाही, मग खूप रडू येतं. कधी कधी काय होतं की आई किंवा बाबा कोणाला लिहायचं असतं पत्र, ते लांब असतं. आता फोन वगैरे झाले, आपण पटकन फोन उचलतो आणि करतो, पण आधी तसं नव्हतं, हो की नाही? फोन नव्हते. मग काही घरात घडामोडी झालं तर पत्राने कळवायचे. त्यामुळे पत्रलेखन हा एक चांगला निबंध. कसं निबंध लेखन एक प्रकारे, पत्रलेखन एक प्रकारे. पत्रलेखन जर आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तीला असेल तर ते खूप प्रेम त्यातनं दिसलं पाहिजे तुमचं. काय म्हणायचं, एकमेकांच्या बद्दलच्या भावना त्यातनं आल्या पाहिजेत, असं पत्र असतं. आता त्यांनी लिहिलं होतं की नाही बाबांनी, त्या बाबांनी लिहिलं होतं की तिचे गुण पण सांगितले होते आणि तिचे अवगुण पण सांगितले होते. असं दोन्ही बाबांनी बॅलन्स केलं होतं की नाही? आधी तिला हे कौतुक केलं तिचं, आणि मग तिचं काय चुकलं ते पण सांगितलं. असं दोन्ही त्याच्यात आलं पाहिजे. ठीक आहे? जर आपण कुणाला पत्र लिहितोय त्याच्यावर हा मजकूर असेल, तर हो. तुम्ही जस्ट मैत्रिणीला लिहिलं तर यात त्यात हे सगळे येणार नाही. मग तुम्ही काहीतरी गमती जमती लिहाल, हो की नाही? प्रत्येक पण पत्रात दुर्गुण आणि अवगुण नाही लिहिणार आपण. ठीक आहे? हा, त्यामुळे मैत्रिणीला तुम्ही कोणाला लिहिलं तर पत्र काय लिहितोय लिहाल? आणि थांबा. कोण लिहितंय हा, मैत्रिणीला त्याच्यावर. लिहाल तर काय लिहाल सांगा बरं जरा. आता समजा तुमची तुम्ही सांगा मैत्रीण बरं. हैदराबादमध्ये राहते. हा, इथे तुमच्या हैदराबादच्या शेजारी राहणारी मैत्रिणीला तुम्हाला मैत्रीण आता लिहायचंय. हैदराबादला गेली आहे समजा, किंवा हा. तुम्ही मैत्रीण इथंच आहे आणि तुम्ही हैदराबादला गेलात, तर मग तुम्ही काय कळवाल तिला? सांग आरव, दिव्या, तू काय तुझ्या कळवशील? मित्राला काय करवशील? अंश, तू तुझ्या मित्राला काय सांगशील हैदराबाद बद्दल, किंवा काय काय लिहिशील पत्रात लिहिलं तर? मॅम मी हैदराबादला गेलो नाहीये. अरे, कल्पना करायची आहे. बरं, तुझा मित्र हैदराबादला गेलाय आणि तू इथेच आहेस, सांग. तुझा मित्र, शाळेतला मित्र जो मागच्या वर्षी तुझ्या बरोबर होता, तो आता बदलून हैदराबादला गेलाय. मग तू त्याला पत्र लिहितोस, तू काय लिहिशील पत्रात? मी लिहिल की मी तुला मिस करतोय. छान. हा, एवढंच, एकच वाक्य. आणि अजून सांगणार की स्कूलमध्ये अजून नाही आला, की का नाही आला अजून, केव्हा येणार असं विचारेल, आणि मग मी त्याला पाठवेल हा, पत्रात. शाबास. बरं, ठीक आहे.
हा चालेल. किंवा आता हे बघ, तो सोडून गेलाय ना इथून, बँगलोर सोडून हैदराबादला गेलाय. तू असं लिहू शकतोस की नाही, आपण केलेली मज्जा आता मला करता येत नाहीये, मला तुझी खूप आठवण येते. शाळेत पण तुला बाकीचे मित्र विचारतात, तू तिकडे, मग आता तो नवीन शाळेत गेलाय तिकडे, मग तू विचारायचं तुझी नवीन शाळा कशी आहे, तुला माझ्या आठवण येते का, तुझ्या शेजारी कोण बसतं, तुला आता तुला नवीन कुठले मित्र मिळाले का? मित्र नवीन मित्र मिळाले भेटले का, का? असं पण तू हा. विचारू शकतोस की नाही. म्हणजे असं पत्र दोन्ही बाजूनी असतं, तू तुझी माहिती सांगायचीस आणि त्यांची विचारायचीस. विचारायचं. ठीक आहे. छान. एवढं पुरे आज तुला. बरोबर. बाकी कुणाला अजून सांगता येईल का? आता तुम्ही हैदराबादला जिया गेले काय आणि सांगेल, जिया हैदराबादवरून आणि सुरभी जरा मोठ्या आहेत, त्या नीट सांगतील. अरव आणि दोघं छोटे आहेत जरा. काय आरव होतंय विचार करून अंश? राहिला. अंश, काय विचार करून डोक्याला राहिला. हात लावतोस, काय होतंय? माझं थोडस डोकं दुखतंय. अरे का रे हो बाबा, का? सर्दी पाणी झाली पी, का? पाणी पी पटकन थोडस. चालेल जिया, हम्म. आपल्याजवळ 10 मिनिट आहेत आता. अनम्यूट हो. अनम्यूट हो. मॅम पत्रात काय सांगायचंय तेच ना. हो हो तेच. मॅम हा. तिथे शाळा कशी चालू आहे, इथे सगळे टीचर्स पण विचारायलेत. मम्मी पप्पा कसे आहेत, हम्म. आणि तिथे नवीन नवीन विषय आहेत काय, नवीन स्पोर्ट्स खेळायलास काय, हम्म. आणि इथं काय पण रिसेंटली झालेलं सांगणार. छान. छान छान. ओके सुरभी, तू काय सांगशील? चटकन सांग. मॅम, मी आधी विचारणार की हैदराबादची शाळा कशी चालली आहे, आणि हैदराबादची शाळा आणि ह्या शाळेमध्ये फरक काय जाणवतोय तुला, आणि तू नवीन मित्र मैत्रिणी केलेस का, मग आता ह्या शाळेत काय नवीन गोष्टी घडतायत, किंवा बरं काय बघा, इव्हेंट. तुम्हाला फक्त शाळेतल्याच मैत्रिणी असतात का ग? नाही. सोसायटीतल्या असतात, किंवा हो. तुम्ही कुठे क्लासला जात असतात तिथल्या पण असतात. मग तो पण विचार करायचा, बरोबर की नाही. आता ह्या दोघांनी शाळेतले मित्र घेतले, पण फक्त मित्र मैत्रिणी काय आपल्याला शाळेतच असतात? नाही. नाही. हो की नाही. मग तो पण विचार आला पाहिजे. जेव्हा तुम्हाला बक्षीस मिळतं ना, किंवा कोणालाही बक्षीस का मिळतं, त्याने असा वेगळा विचार मांडलेला असतो. कळलं? तुम्ही शेजारच्या मुलीला असं विचाराल का, तुला ह्याची आठवण येते का? नाही विचारणार. तिला तुम्ही वेगळं विचाराल ना. तुला तिथे तुमच्या शेजारी कोण राहतं, त्यांच्या घरी काय काय आहे, असं विचाराल ना. मग विचाराल शाळा तुझी कशी आहे वगैरे. पण आधी तुम्ही विचारा. तुमचं विचाराल, हो की नाही. कारण ती तिला सोसायटीतली मैत्रीण आहे. हम्म. असं कोणाला आपण लिहितोय ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे आपले प्रश्न किंवा माहिती द्यायची. असं आता बरोबर. हिची सुरभीचीच मैत्रीण इथली शेजारची गेली ना, अन्या, हो दुसऱ्या का? गावाला. हो, हा मग तिने लिहिलं होतं पत्र तिला. पहा बरं. हं, पण आता तर लक्षात नाही आलं. थोडं हे बघा, चालेल. कुठलाही विषय आला आणि निबंधासाठी किंवा पत्रासाठी पहिले एक ढोबळ डोक्यात आउटलाईन तयार करून घ्यायची. हं? तयारी म्हणजे अशी की आपण काय काय लिहिणार आहे, आणि मग सुसंगत असं व्यवस्थित स्पष्ट आणि चांगल्या स्पष्ट अक्षरात अक्षरात, लिहायचं. छान आणि अक्षरात लिहायचं आणि आणि खाडाखोड नाही करायची. हा खाडाखोड नाही करायची, आणि जी आपण भाषा वापरतोय ती दुसऱ्याला समजेल असं लिहायचं. हं? खूप बरोबर. मोठे मोठे वाक्य नाही, छोटे वाक्य, संक्षिप्त आणि स्पष्ट असं लिहायचं. जे पण लिहायचं, निबंध लिहिला तरी पण स्पष्ट आणि संक्षिप्त लिहायचा. आणि पत्र लिहिलं तर त्याच्यातही पण दोन्हीमध्ये पहिले डोक्यात विषय घ्यायचा, विषयावर तयारी करायची, विचार डोक्यामध्ये विचार करायचा. करायचा की आपल्याला यात काय काय माहिती आहे, आउटलाईन तयार करायची, आणि मग लिहायला सुरुवात करायची. बरं. ठीक आहे. तसं पूर्वा तर काहीतरी सांगणार होती. म्हणजे हे तुमच्या सगळ्या 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 भाषांच्या निबंधासाठी, पत्रासाठी हा नियम लागू होतो. ठीक आहे. आणि आम्ही जे जे काही इथे सांगतो ना प्रश्नोत्तराबद्दल, हे सगळ्या विषयांसाठी असतं ते. आपली इथे शाळा जरी 9व्या वर्गात मराठीची कोणी आहे का? असली ना. नववीत कोणी आहे का? नववीत जिया कोण ना, आहे? जिया. जिया जिया नववीत आहेस 9वीत आहे. का? जिया नववीत आहेस का? अनम्यूट हो, 10वीत आहे? अनम्यूट हो हो, मॅम, 9वीत आहे. नववीत नववीत नववीत. नववीत तर आहे. तुला 9वीत आहे. हिंदी सेकंड लँग्वेज आहे का? हा. त्याच्यात क्या लिखू आहे ना धडा? नाही.
तुझं तिचं सीबीएसई आहे का? बोर्ड कुठलं ICSE आहे. वेगळं? आयसीएससी. अच्छा, ठीक आहे. ते सीबीएसईच्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर लेख आहे, क्या लिखू म्हणून, म्हणजे काय लिहायचं. तर त्याच्यामध्ये असं छान असं व्यवस्थित लिहिलंय. फोटो काढून पाठवा मॅडम, वाचतील पाठ- मुलं. पाठवते, चालेल. पण हिंदीत आहे, त्यामुळे काय तुम्हाला होणार त्याला पाठवते. काय? हा. नाही कसा त्या काय, असावा आपण निबंध? असंच थोडीच आहे. हा, निबंध कुठूनही कसा ज्ञान असावा? कुठूनही घ्यावं, आपण बदमाशी व्हावं नेहमी. हा. तर सगळ्या फुलातला रस छान. घ्यायचा. तर विषय विषय पहिले समजून घ्यायचा आणि मग त्याच्यावर थोडंसं मनन चिंतन करायचं. आणि विषय माहिती असेल तर अजून जास्त छान माहिती काढून मग त्याच्यावर निबंध लिहायचा. आपल्याला विषय माहिती राहणार आहे, ठीक आहे. आता निबंधाची जी स्पर्धा होणार आहे त्याच्यात निबंधाचा विषय माहिती राहणार आहे. त्यातनं आपल्याला जो आवडतो तो विषय नक्की घ्यायचा, आवडतो तोच घ्यायचा. आणि त्याच्यावरची माहिती, आपल्याला माहिती असलेली माहिती ती ठीक आहे, त्याच्यावर अजून थोडंसं वाचन करून नवीन माहिती मिळवायची आणि मग त्याला लिहून काढायचं एक वेळा. आणि नंतर जेव्हा परीक्षा, जेव्हा स्पर्धेच्या वेळेस वगैरे, तुम्ही जस्ट जनरल सांगते, तेव्हा बसून व्यवस्थित आठवून आपण काय लिहिलं होतं ते व्यवस्थित लिहून काढायचं. ते स्पर्धेसाठी झालं. पण नॉर्मल निबंधाचा विषय जसा इन्स्टंट विषय आला त्यावेळी कसं कराल, तेव्हा आउटलाईन तयार करायची पहिले आणि मग छोटे छोटे वाक्य लिहायचे. मोठे मोठे वाक्य लिहिताना थोडीशी गडबड होते. अगदी छोटे वाक्य आणि स्पष्ट वाक्य आणि समजतील असे वाक्य, अशा भाषेत तो निबंध किंवा पत्र लिहायचं. ठीक आहे. तर झालं. अजून काही सांगायचं मॅडम? नाही, पूर्वाच काहीतरी हँड रेस केला होता. बोल पूर्वा. काय माहिती. मॅम, मी हे पण म्हणू शकते की बँगलोर सोडल्यापासून मी तुझी खूप आठवण येते. जे आपण गप्पा गोष्टी करत होतो ते पण आता आपण करू नाही शकत. आणि जी त्या शाळेमध्ये कोणती स्पर्धा चालू आहे आणि तुला त्याच्यामध्ये काही प्राइज भेटलं का? प्राइज अरे वा, मिळालं का? प्राइज बक्षीस मिळालं मिळालं का? तुला इथे चांगलं. कसं छान, तुला इथे किती छान प्राइज मिळायचे, तुला किती बक्षिसं मिळायची. मला त्याची फार हा. आठवण येते. तू कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता का? किंवा मी इथे तुझी शेजारची मैत्रीण असेल तर आपण किती छान बगीचात खेळायला जायचो, फिरायला जायचो. हा मॅम. तिथे पण तुला अशा मैत्रिणी आहेत का? असं सगळं छान लिहू शकता. म्हणजे फॉर्मल लेटर झाले ते, मैत्रीणच आहे. हा. तर आणि एक दोन मैत्रीणच प्रकारचे असते, आपण तिच्याशी काय बोलू शकतो. दोन प्रकारचे पत्र आहेत. नाही तर कोणते कोणते? औपचारिक आणि अनौपचारिक. ठीक आहे, चालेल. तर ठीक आहे. पुढच्या वर्गात लक्षात आलाय 12 आणि होमवर्क? 13. होमवर्क लक्षात आलाय? हा. अंश, तुला होमवर्क काय दिलाय? कोणता धडा वाचायचा? सर, अनम्यूट कर. आरवने कशी आज गोष्ट सांगितली ना, तशी गोष्ट सांगायची तुम्हाला 10-12 वाक्यात. ओके. अनघा, आणि अद्विका, आल्या का या तुम्ही दोघी? काय उशिरा काय येत आहे? मागच्या वर्गात उशिरा, आता उशिरा. त्या बाहेर आहेत म्हणाल्या. ऐकून राहिल्या होत्या काय? मला दिसल्या नाही. त्या आहेत का त्या? नाही, ऑन नाही केलेला आज. नाही बरं ना. ठीक आहे, मी त्यांना फोन करेन. हा, नाही, अनघा अद्विका आहेत. अनम्यूट करून बोलतात. अनम्यूट आहे का? अनघा अद्विका बाहेर आहेत त्या. पण ऐकलं का त्यांनी आजचा धडा? मग त्यांना पण 12-13 वाचायला सांगा. दोघी घरीच आहेत. चालेल. अनम्यूट आहेत त्या. आहेत ना, पण बोलत नाहीये. काय मॅम? आत्ता आवाज आला. आवाज आला तुझा. कळलाय ना होमवर्क? सगळ्यांनी धडा होमवर्क वाचायचा कळला आहे, का? 12वा आणि 13वा, आणि त्याची गोष्ट सांगणार आहेत अंश, कोण? निर्मिती आणि कोण? पूर्वा. काय? हो नाही, मॅम, मला निर्मिती आणि 13वा पूर्वा ना. धडा हो, निर्मिती आणि वाचायचा आहे. पूर्वा दोघी जणी. निर्मिती, आणि पूर्वा आणि अनघा अंश. अद्विका त्यांना मदत करणार आहे, काही आठवलं नाही तर. आणि आरव आणि अंश पण मदत करणार आहे, काही आठवलं नाही तर. ठीक आहे. आणि वाचून यायचं आम्ही ऐकणार आहे. 12-13. त्यामुळे ओके. तुम्ही त्यातले काय करायचं, वाचताना गोष्ट म्हणून स्वरूपाने सांगायचं. तर महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करायचे आणि ते ठळकपणे आम्हाला जेव्हा तुम्ही सांगणार आहे गोष्ट, तेव्हा ते पुस्तकातूनच बघून वाचून सांगितले तरी चालेल. ठीक आहे मॅम. पाठ करायची गरज नाहीये, पण लक्षात घेऊन सांगायचंय. म्हणजे तुम्हाला ते समोर अंडरलाईन केलेले कीवर्ड्स दिसले, कीवर्ड्सच म्हणता ना तुम्ही त्याला, ते दिसले, ते समोर आलं की, नजरेसमोर आलं की तुम्हाला तो प्रसंग आठवेल आणि तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर पुस्तक ठीक आहे. ओपन करून व्यवस्थित वाचूनच तुम्हाला ती गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे. म्हणजे मग 2 धडे आपले होऊन जातील. चालेल. करू का मीटिंग? शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. होमवर्क आता तुम्ही जेवण करा. याच्यावर, आणि संतांची नावे पाहून या फक्त.
चालेल. हा, तेवढंच आपला वारीचं पण होऊन जाईल. ओके, शुभरात्री सगळ्यांना. मॅडम शुभरात्री मीटिंग मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री शुभरात्री. शुभरात्री मॅम. कुठे गेला माझा?